धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विकासनगर येथील सम्यक अपार्टमेंटमध्ये घरफोडीची घटना घडली आहे। फ्लॅट क्रमांक 201 मध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय शीतल चिंतनवार या 8 जून रोजी काही कामानिमित्त बाहेर गावी गेल्या असता त्यांच्या अनुपस्थित अज्ञात आरोपीनं घरफोडी करून चोरी केली। या घटनेची माहिती मिळताच शीतल चिंतनवार यांनी धंतोली पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ परिसरात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत तपासाला सुरुवात केली। तपासाच्या आधारावर पोलिसांनी आशिष रेड्डी मल्ला या आरोपीला अटक केली। या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेले एकूण 2,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस स्टेशन धंतोली येथे एक दिनांक 8/6/25 रोजी एक गुन्हा दाखल घटना घडली होती आणि तिथे फिर्यादी होते सौ शीतल नरेश चिंतलवार वय 24 वर्ष, राहणार सम्यक अपार्टमेंट प्लॉट विकासनगर धंतोली इथे राहणारे होते। हे यांच्या पतीसह काही 2 दिवसांसाठी चंद्रपूर येथे गेलेले होते। त्या दरम्यान जो चोर आहे आरोपी आहे आशिष श्रीनिवास रेड्डी मल्ला त्याचं नाव आहे, वय 25 वर्ष, राहणार रयतवारी कॉलनी डिस्पेन्सरी चौक चंद्रपूर पोलीस स्टेशन रामनगर येथे तो हा जो आरोपी आहे तो राहतो। यांनी 8/6/25 सकाळी 9 तारखेच्या 10-10:30 वाजताच्या दरम्यान घरफोडी केलेली होती। तर त्या घरफोडी दरम्यान काही 22,000 रुपये वगैरे त्यांनी चोरलेले होते आणि काही सोनं चोरलेलं होतं। मग आम्ही जेव्हा त्यांनी तक्रार दिली त्या दृष्टीने आम्ही सीसीटीव्ही फुटेज आमच्या डीबी टीमनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्याचा चेहरेपट्टी आम्ही निष्कर्षापर्यंत गेलो आणि त्या चेहरेपट्टीच्या थ्रू सोर्सेसला पाठवून तो कुठल्या साईटचा असू शकतो अशा वगैरे वर्णनाचा असे आम्ही त्या सोर्सला आमच्या PSI मारकवाड आणि टीम यांनी ते पाठवले फोटोज आणि मग आम्हाला लक्षात आलं की तो चंद्रपूरचा आहे आणि आमची टीम तिथे रवाना झाली माननीय DCP मधले साहेब यांच्या आदेशाने आणि तिथे रवाना होऊन ते चेहरेपट्टीवरून त्या आरोपीचा पत्ता आम्ही शोधला आणि त्याच्यावरून आरोपीस आमच्या टीमनी ताब्यात घेतलेलं होतं। मग त्याला जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्याचं जेव्हा चौकशी केली तपासामध्ये असं निष्पन्न आलं की त्यांनी आमच्या इथल्या याच्या पूर्वी ज्या 2 चोऱ्या झाल्या तर त्या आमच्या 3 आमच्याकडल्या चोऱ्या, एक सोनेगाव पोलीस स्टेशनची आणि एक अजनी पोलीस स्टेशनची, अशा 5 एकूण चोऱ्या त्यांनी केलेल्या आहे। तर आम्ही त्याच्याकडनं एकूण 2,33,700 रुपयाचा माल जप्त केलेला आहे। त्यामध्ये सोन्याची एकूण 4 नग वजनी 32 ग्रॅम 1,92,000 रुपयाचे, रोख 15,000 रुपये, एक लोखंडी रॉड ज्या रॉडने तो चोऱ्या करत म्हणजे घर फोडत होता ते 200 रुपये आणि 200 अमेरिकन डॉलर व 100 युरोपियन चलन भारतीय चलनातले 26,500 असे एकूण 2,33,700 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। आणि याच्या मागे माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब, माननीय अपर पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त आणि DCP मधले साहेब, ACP नंदनवार साहेब, आम्ही PSI मारकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष वासाळे, योगेश चांबारे, NPC अमोल लोणकर, PC मनोज सोनवणे, पोलीस शिपाई माणिक दहीपळे, उत्तम सरकटे, भुवनेश्वर मोहोळ, ऋषभ निशितकर आणि विक्रम ठाकूर ह्या सर्व टीमनी प्रचंड मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीस। या यशस्वी कारवाईत DCP राहुल मदने, ASP सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे, PSI धनाजी मारकवाड यांच्या टीमने महत्वाची भूमिका बजावली। धंतोली पोलिसांच्या या तत्परतेमुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी अधिक तपास सुरू असून आरोपींकडून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। कैमरामैन सचिन सह सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर VIP प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा।
फौरन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422313968।